जरा विचार करा. थंड निर्जीव दगडातून जिवंत हालचाल, भावना आणि कथा कोरल्या जातायत. हे ऐकायला थोडं अशक्य वाटतं नाही का? पण मध्य भारतातल्या चंदेला राजवंशाच्या कलाकारांनी नेमकं हेच करून दाखवलं. चला, आज आपण त्यांच्या ह्याच अद्भुत कलेचं रहस्य उलगडूया. खरं तर हे एकच वाक्य या कलेचं सार सांगून जातं. ही शिल्प म्हणजे केवळ दगडी मूर्ती नाहीत, तर त्या जणू काही श्वास घेत आहेत. त्यांच्यात एक प्रकारची ऊर्जा सळसळतीये असं वाटतं. मग प्रश्न हाच उरतो की हे शक्य कसं झालं? 9व्या शतकातल्या त्या शिल्पकारांनी थंड, कठीण दगडाला अक्षरशः जिवंत कसं केलं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला चंदेला कलेच्या अनेक रहस्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. तर ही गोष्ट आहे मध्य भारतातली, साधारण 9व्या ते 13व्या शतकातली, जेव्हा चंदेला राजांचं राज्य होतं. हे राजे केवळ शासक नव्हते, तर कलेचे मोठे चाहते होते. आणि त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे खजुराहोसारखी जागतिक कीर्तीची स्थळं निर्माण झाली, जी आजही आपल्याला थक्क करून सोडतं. चला तर मग आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकूया. आणि ते रहस्य आहे आसनांमध्ये, म्हणजे त्या शिल्पांच्या पोजेसमध्ये. दगडाला जिवंत करण्याचा पहिला मार्ग होता त्यात हालचाल भरणे. पाहूया हे कसं केलं गेलं. आपण जेव्हा दगडी शिल्पांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा जड, स्थिर आणि गतिहीन मूर्ती. पण चंदेला शिल्पकला इथेच वेगळी ठरते. इथली शिल्प स्थिर नाहीत, उलट ती लयबद्ध हालचालींनी आणि उत्साही मुद्रांनी सळसळत आहेत. जणू काही ती नृत्य करत आहेत किंवा एखाद्या गोष्टीत पूर्णपणे हरवून गेली आहेत. आणि याचं सगळ्यात जबरदस्त उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे खजुराहोमधलं कंदारिया महादेव मंदिर. या मंदिरातलं प्रत्येक शिल्प जणू काही ऊर्जेने भरलेलं आहे. असं वाटतं की ते दगडातून बाहेर येऊन आपल्याशी बोलायला लागतील. पण गोष्ट फक्त हालचालींची नाहीये. ही शिल्प संपूर्ण जीवनाच्या कथा सांगतात. चंदेला कलाकारांनी फक्त शरीरच नाही, तर त्या काळातलं अख्खं जग दगडांमध्ये कोरलं. आणि हेच आहे आपलं दुसरं रहस्य. मंदिरांच्या भिंतींवर एकीकडे शिव, विष्णू, ब्रह्मा अशा देवतांच्या कथा दिसतात. रामायण आणि महाभारतातले प्रसंग जिवंत होतात. ही शिल्प म्हणजे केवळ सजावट नाही, तर त्या काळातील लोकांच्या खोल धार्मिक श्रद्धेचा आणि जीवनदृष्टीचा एक प्रकारे आरसाच आहे. पण गंमत म्हणजे ही कला फक्त देवांपुरती मर्यादित नाहीये. या मंदिरांवर आपल्याला सामान्य माणसांचं जगही दिसतं. संगीतकार, नर्तकी, युद्धभूमीवरचे सैनिक, इतकंच नाही तर रोजच्या कामात व्यस्त असलेले सामान्य लोक, या सगळ्यांना इथे स्थान मिळालं आहे. आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की चंदेला संस्कृतीत दैवी आणि मानवी जीवन वेगवेगळं मानलं जात नव्हतं. दोन्ही एकमेकांचाच भाग होते आणि हेच त्यांच्या कलेतून इतक्या सुंदरपणे व्यक्त होतं. आता विचार करा, जीवनाचे इतके विविध पैलू दगडावर कोरायचे म्हणजे सोपं काम नाही. त्यासाठी फक्त कल्पनाशक्ती असून चालत नाही, तर लागतं अविश्वसनीय कौशल्य. आणि हेच आहे चंदेला कलेचं तिसरं रहस्य, तपशिलातील विश्व. तुम्ही जेव्हा ही शिल्प जवळून बघाल ना, तेव्हा खरंच थक्क व्हाल. प्रत्येक लहान सहान गोष्टीत कमालीची अचूकता आहे. नाजूक दागिने, वस्त्रांच्या चुन्या, केसांची आकर्षक रचना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचे ते जिवंत भाव. सगळं इतकं वास्तविक आहे की जणू काही या मूर्ती आत्ताच आपल्याशी बोलू लागतील. आणि आता आपण येतोय आपल्या मुख्य प्रश्नाच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात सखोल उत्तराकडे. हे उत्तर दडलं आहे त्या कलेमागच्या प्रतिकात्मक अर्थात. म्हणजे बघा, या कलेला समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त डोळ्यांनी पाहून चालणार नाही. कारण इथे जे दिसतंय त्याचा अर्थ फक्त तेवढाच नाहीये. त्याच्या मागे एक खोल प्रतिकात्मक विचार दडलेला आहे. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे खजुराहोची ती प्रसिद्ध कामशिल्प. अनेक जण त्यांना केवळ शृंगारिक शिल्प समजतात, पण त्यांचा खरा अर्थ त्याहून खूप खोल आहे. ही शिल्प खरं तर प्रजनन, नवनिर्मिती आणि सृष्टीच्या ऊर्जेचं प्रतीक आहेत. ती दैवी आणि मानवी शक्तींच्या मिळनाचं म्हणजेच आध्यात्मिक परिपूर्णतेचं दर्शन घडवतात. तर मग आपण आत्तापर्यंत पाहिलेली ही चारही रहस्य जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपल्याला चंदेला कलेची एक संपूर्ण आणि कालातीत दृष्टी मिळते. पाहूया ही कला आपल्याला नेमकं काय सांगते. बघा, चंदेला कलेला जिवंत करणारे हे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिलं म्हणजे शिल्पांमधली ती अद्भुत हालचाल. दुसरं, जीवनातल्या विविध विषयांची हाताळणी. तिसरं, प्रत्येक तपशिलातली ती अचूकता. आणि चौथं, त्यामागचा तो सखोल आध्यात्मिक अर्थ. सोप्या भाषेत सांगायचं तर चंदेला कला म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो आहे जीवनाचा उत्सव.
ती जीवनातल्या प्रत्येक रंगाला, प्रत्येक भावनेला आणि प्रत्येक पैलूला दगडातून साकार करते. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायला हवा की जर एक निर्जीव दगड जीवनाचा इतका मोठा कॅनव्हास उभा करू शकतो, तर मग कलेसाठी अशक्य असं काही आहे का?